नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जर तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला गहू पिकाला अतिरिक्त खत देण्याची गरजच पडणार नाही तर तुम्हाला खोटं वाटेल, पण हे खरं आहे। कारण युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील संशोधकांनी गव्हाचं असं वाण विकसित केलंय जे स्वतःसाठी खत तयार करतं। त्यामुळे तुमचे बरेच कष्ट आणि खर्च कमी होतील। मुळात काय हे संशोधन आणि गव्हाचं पीक स्वतःच खत कसं काय तयार करणार या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण संशोधनाची माहिती घेऊया। हे संशोधन डेव्हिस येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया वनस्पती विज्ञान विभागातील प्राध्यापक एडुआर्डो ब्लम वॉर्ड यांच्या नेतृत्वाखाली झालंय। या संशोधनामध्ये CRISPR जनुक संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी गव्हाच्या पिकामध्ये एपिजेनिन नावाच्या नैसर्गिक रसायनाचं उत्पादन वाढवलंय। जेव्हा गव्हाची मुळं हे अतिरिक्त रसायन जमिनीत सोडतात तेव्हा ते नत्राचं स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंना वाढीसाठी मदत करतं। हे जीवाणू हवेतील नत्र शोषून त्यांचं रूपांतर वनस्पतींना वापरण्यायोग्य खतामध्ये करतात। यालाच नत्र स्थिरीकरण असं म्हणतात। यामुळे गहू पिकासाठी रासायनिक खतांची गरज कमी होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचेल, माती आणि पाण्याचं प्रदूषण कमी होईल आणि पीक उत्पादन वाढेल। हे तंत्रज्ञान विशेषतः विकसनशील देशांमधील अन्न सुरक्षेसाठी एक मोठं वरदान ठरू शकतं, असं तज्ञांचं मत आहे। यातील CRISPR तंत्रज्ञान काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर आपण या संशोधनाला विस्तारितपणे समजून घेऊयात। सुरुवातीला संशोधकांनी वनस्पतीद्वारे नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या 2800 रसायनांचा अभ्यास केला आणि त्यापैकी 20 रसायने ओळखली जी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंना बायोफिल्म म्हणजे एक चिकट संरक्षक थर तयार करण्यासाठी मदत करतात। ही बायोफिल्म जीवाणूंच्या सभोवताली कमी ऑक्सिजनचं वातावरण तयार करते, जे नायट्रोजनेज नावाच्या विकाराला नत्र स्थिरीकरणासाठी आवश्यक असतं। यानंतर संशोधकांनी एपिजेनिन नावाच्या एका विशिष्ट फ्लेवोनवर लक्ष केंद्रित केलंय। त्यांनी CRISPR तंत्रज्ञान वापरून गव्हाची रचना अशा प्रकारे बदलली आहे की तो गरजेपेक्षा जास्त एपिजेनिन तयार करू लागलाय। आता ही अतिरिक्त एपिजेनिन जमिनीत सोडला जातो, ज्यामुळे जीवाणू बायोफिल्म तयार करतात आणि वनस्पतींना नैसर्गिकरित्या नत्र उपलब्ध होते। आणि विशेष म्हणजे कमी खतांच्या परिस्थितीतही या सुधारित गव्हाने जास्त उत्पादन दिलंय। याबद्दल बोलताना डेव्हिस येथील विद्यापीठातील प्राध्यापक एडुआर्डो ब्लम वॉर्ड म्हणाले, आफ्रिकेतील लोकांची आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे ते खतांचा वापर फारसा करत नाहीत आणि त्यांची शेती 6 ते 8 एकरापेक्षा मोठी नसते। जर गव्हाची ही जात लावली तर जमिनीतील जीवाणूंना पिकांसाठी आवश्यक असलेलं खत नैसर्गिकरित्या तयार करण्यासाठी उत्तेजित करतात। हा खूप मोठा बदल आहे। मुळात या संशोधनाची गरज का पडली, नत्र खताची समस्या काय आहे हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे। गहू हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादक तृणधान्य आहे आणि जागतिक नत्र खतांच्या वापरापैकी सुमारे 18% वापर गव्हासाठी होतो। पिकांना दिलं जाणारं केवळ 30 ते 50% नत्र हे शोषलं जातं। उरलेलं खत जमिनीत तसंच राहून जातं। जमिनीत शिल्लक राहिलेल्या नत्रामुळे नायट्रस ऑक्साईड हा एक हरितगृह वायू तयार होतो, ज्यामुळे वायू प्रदूषण होतं। तसंच जमिनीतील नत्राच्या अवशेषामुळे जमिनींची सुपीकता कमी होते। आता तुम्ही म्हणाल या संशोधनाचे फायदे काय आहेत? खरं तर संशोधनाचे दूरगामी आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे आहेत। प्राध्यापक ब्लम वॉर्ड यांच्या अंदाजानुसार जर देशातील 500 दशलक्ष एकर तृणधान्य शेतीवर खतांचा वापर 10% जरी कमी झाला तरी दरवर्षी $1 अब्ज पेक्षा जास्त बचत होऊ शकते। अन्न सुरक्षेच्या बाबतीत आफ्रिकेसारख्या अनेक विकसनशील प्रदेशांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमुळे खत विकत घेऊ शकत नाही। हे तंत्रज्ञान त्यांना नैसर्गिकरित्या खत मिळवण्याचा मार्ग उपलब्ध करून देईल, ज्यामुळे अन्न उत्पादन वाढेल। यासोबत या तंत्रज्ञानामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल। असं संशोधन होणारं गहू एकमेव पीक नाहीये, म्हणजे हे तंत्रज्ञान केवळ गव्हापुरता मर्यादित नाहीये। यापूर्वीही भातामध्येही असं यश मिळालंय आणि आता इतर प्रमुख तृणधान्य पिकांसाठीही यावर काम सुरू आहे। युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने या तंत्रज्ञानासाठी पेटंट अर्ज दाखल केलाय, ज्याची प्रक्रिया सध्या चालू आहे। हे संशोधन भविष्यात शाश्वत, कमी खर्चाच्या आणि पर्यावरणासाठी अनुकूल शेतीसाठी एक नवीन दिशा देऊ शकतं, हे नक्की। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।